नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे. देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळा नेमका सुरू झालाय आणि आपल्याला उष्णतेचा त्रास जाणवतोय किंवा आपल्या शरीरातलं पित्त वाढलंय, हे कुठल्या लक्षणांवरून ओळखायचं आणि त्याच्यासाठी कुठले उपाय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ग्रीष्म आणि शरद हे दोन ऋतू असे आहेत ज्याच्यामध्ये निसर्गतः आपल्या शरीरातलं पित्त वाढत असतं. म्हणजे उन्हाळा सुरू झाला की जसं निसर्गातली उष्णता वाढते तसंच आपल्या शरीरातलं पित्त वाढत असतं किंवा आपल्या शरीरातली उष्णता वाढत असते आणि त्यामुळे वारंवार काहीतरी थंड पदार्थ किंवा थंड पेय आपल्याला घ्यावंसं वाटतं आणि आपली एनर्जी जी आहे ती ड्रेन झाल्यासारखी वाटते. जेव्हा आपल्या शरीरातलं पित्त वाढलेलं असतं किंवा उष्णता आपल्याला वाढलेली जाणवायला लागते त्यावेळेला काही महत्वाची लक्षणं आपल्याला जाणवू लागतात. ते म्हणजे आपल्या तळहाताची आणि तळपायाची आग व्हायला लागते, आपल्या डोळ्यांची आग व्हायला लागते आणि अस्वस्थ वाटायला लागतं. बऱ्याच जणांची त्वचा जी आहे ती कोरडी पडायला लागते किंवा उष्णतेमुळे त्वचा काळवंडल्यासारखी दिसते. त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे डाग यायला लागतात. काही जणांना त्वचा कोरडी झाल्यामुळे खाज सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढायला लागते. त्याचबरोबर या वाढलेल्या उष्णतेमुळे बऱ्याच जणांना लघवीला जळजळ होणे किंवा संडासच्या मार्गातून रक्त पडणे अशी लक्षणं सुद्धा जाणवायला लागतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला तहान जास्त लागत असते आणि आपली भूक जी आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली असते. भारत हा जो आपला देश आहे तर तो साधारणपणे उष्णकटिबंधातला प्रदेश आहे. त्यामुळं ज्या प्रदेशामध्ये आपण राहतो त्यानुसार आपलं खाणं पिणं किंवा आपला आहार असला पाहिजे. तर उष्णकटिबंधातल्या लोकांना साधारणपणे प्रोटीनची फारशी गरज पडत नाही. जी लोक व्यायाम करतात त्यांना प्रोटीनची गरज पडते. तर या आपल्या देशामध्ये कार्बोहायड्रेट्स जे आहेत त्याचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात लागतं. गहू, ज्वारी, बाजरी असे ज्या वनस्पती आहेत तर त्या कार्बोहायड्रेट्सनी युक्त असलेल्या अशा वनस्पती आहेत आणि त्या पचायला सुद्धा हलक्या आहेत. उन्हाळ्यामध्ये साधारणपणे आपली भूक जी आहे किंवा आपला अग्नी जो आहे तर तो कमी झालेला असल्यामुळं आपल्याला लघु अन्न घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे बाजरी किंवा ज्वारी सारखे पचायला हलके असे जर अन्नपदार्थ आपण घेतले तर आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होत नाही किंवा आपला अग्नी जो आहे तो प्रदीप्त राहायला मदत होते. आपण कुठे राहतोय त्यानुसार आपण अन्नपदार्थ सेवन केले पाहिजेत. उदाहरणार्थ आता कोकणातली काही लोक असतील त्यांना भात आणि मासे हे सूट झालेले असतात किंवा जन्मापासून त्यांना ते साधने असतात, त्यामुळे त्या लोकांना त्याचा त्रास होत नाही. त्यामुळं आपला प्रदेश कुठला आहे हे आपण पहिल्यांदा ओळखून घ्यायचं आणि त्यानुसार आपलं खाणं पिणं ठेवायचं असतं. बऱ्याच वेळा काय असतं, पनीर, चीज किंवा प्रोटीन्स जास्त असलेले पदार्थ बऱ्याच लोकांकडून विशेषतः तरुण वर्गाकडून ते घेतले जातात. परंतु काही गोष्टी या फॉरेन मधून आपल्याकडे आलेल्या ट्रेंड्स स्वरूपात असतात. तर तिकडचं वातावरण वेगळं असतं, थंड प्रदेश असतो आणि त्यामुळे त्या लोकांचा अग्नी चांगला असतो. म्हणजे ब्रेड असेल, चीज असेल, हे जे पदार्थ आहेत ते त्या लोकांना पचतात किंवा त्याचा त्यांना त्रास होत नाही. उलट आपण उष्णकटिबंधात असल्यामुळं हे पदार्थ आपण जर जास्त खाल्ले तर ह्याचा जास्त त्रास आपल्या लोकांना होतो. कारण कुठलाही अन्नपदार्थ घेताना पहिला आपला अग्नी कसा आहे हे बघून आपण तो अन्नपदार्थ घ्यायचा असतो. त्यामुळे विशेष करून लहान मुलांना हे पदार्थ देणं टाळायचंय. उन्हाळ्यामध्ये हे पदार्थ देणं जास्त करून टाळायचंय. उन्हाळ्यामध्ये वरून कितीही सनस्क्रीन वगैरे असे लोशन्स लावले, वेगवेगळ्या प्रकारचे बाह्य उपाय केले तर उष्णता ऍक्च्युअली शरीरातून जात नाही. जोपर्यंत आपण आतून काही औषध सेवन करत नाही किंवा आतून आपला आहार जो आहे तो बदलत नाही तोपर्यंत शरीरातली उष्णता कमी होत नाही. त्यामुळे बाह्य उपायांकडे न बघता आतून आपल्याला कुठले उपाय करता येतील ते आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हायड्रेशन मेंटेन करायचंय. म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय होतं, घाम जास्त यायला लागतो आणि त्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी कमी व्हायला लागतं. त्यामुळं वारंवार आणि आपल्याला आवश्यक आहे तेवढं पाणी पित राहणं गरजेचं असतं. त्यामुळं जेवढं आपलं हायड्रेशन चांगलं तेवढी आपली त्वचा चांगली राहते. बऱ्याच स्त्रियांना मेकअप करायची सवय असते, तर उन्हाळ्यामध्ये जेवढा मेकअप टाळता येईल तेवढा टाळायचा आहे. कारण उन्हाळ्यामध्ये घाम येत असतो आणि घाम आल्यानंतर जे मायक्रोपोर्स ओपन होत आहेत तर त्यातून तुम्ही लावलेल्या मेकअप मधून ते केमिकल जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये जाणार आहे आणि त्याचा त्रास व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळं हेवी मेकअप जो आहे, केमिकल्स असलेला जे वेगवेगळ्या क्रीम्स वगैरे आहेत तर त्या टाळायच्या आहेत. आणि ज्यांना जास्त घाम येतो किंवा उन्हाळ्याच्या या 2-3 महिन्यामध्ये साधारणपणे उद्वर्तन नावाचा जो प्रकार आयुर्वेदांनी सांगून ठेवलेला आहे, म्हणजे उठणं जे असतं सुगंधी औषधांनी बनवलेलं, तर त्याचा वापर जर नित्यनेमाने केला तर त्याचा खूप चांगला फायदा घाम कमी होण्यासाठी, शरीरातला कफ कमी होण्यासाठी आणि उष्णता कमी होण्यासाठी होतो. म्हणजे उद्वर्तनम कफहरम मेधसहा प्रविलापनम असं एक आयुर्वेदाने सूत्र सांगून ठेवलेलं आहे. कफाचा नाश तर उद्वर्तन करतच, म्हणजे एक्सटर्नल चरबी जी आहे शरीरावरची तर ती कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. मेद कमी होतो
आणि घाम जो आहे, घामामुळे ज्यांच्या शरीराला घाण वास येतो तर तो सुद्धा या उद्वर्तनामुळे किंवा उठण्यामुळे कमी व्हायला मदत होते. उन्हाळ्यामध्ये साहजिकच तहान जास्त लागत असते, परंतु अतिशय थंड पदार्थ घेतले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स घेतले तर त्रास जास्त होत असतो. विशेष करून बाहेरचा बर्फ जो आहे तो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टाळायचा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची ज्यूस जी आहेत किंवा पानकं जी आयुर्वेदाने सांगून ठेवलेली आहेत तर त्याचा वापर जर केला तर शरीरातली उष्णता कमी व्हायसाठी मदत होते. म्हणजे वाळ्याचं सरबत असेल, कोकमचं किंवा आमसुलाचं सरबत असेल, आवळ्याचं ज्यूस असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे फळांचे ज्यूस आहेत किंवा फळांचे रस जे आहेत त्यांचं सेवन जर केलं तरी सुद्धा शरीरातली उष्णता कमी होते. घरगुती उपायांमध्ये आपण शहाळ्याचं पाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर दुपारच्या वेळामध्ये ताकाचं सेवन सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी अजून एक उपाय आपण करू शकतो, तो म्हणजे एक तांब्याभर किंवा एक पातेलभर एकदम गरम पाणी करायचं आहे आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये साधारणपणे 1-2 चमचे धण्याची पावडर किंवा धणे भिजत ठेवायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते पाणी प्यायचं. त्यामुळे शरीरामध्ये जी वाढलेली उष्णता आहे ती कमी व्हायला मदत होते. लघवी वाटे सगळी उष्णता निघून जाण्यासाठी फायदा होतो. ज्यांना लघवीची जळजळ होत असते अशा लोकांसाठी सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो. धण्याबरोबर आपण थोडेसे जिरे सुद्धा त्यामध्ये वापरू शकतो. म्हणजे ज्यांचा अग्नी मंद आहे किंवा ज्यांना भूक लागत नाही व्यवस्थित अशा लोकांनी 2 चमचे धणे आणि 1 पाव चमचा जिरे असं जरी मिक्स करून ठेवलं किंवा ह्याचा काढा जरी बनवून घेतला तरी सुद्धा फायदा होतो. जेव्हा शरीरातली उष्णता वाढलेली असते त्यावेळेला आपण गुलकंद, मोरावळा किंवा आवळा कॅन्डी असे जे उष्णता कमी करणारे घरगुती पदार्थ आहेत त्यांचं सेवन करू शकतो. तूप, साखर ह्याचं सेवन जास्त प्रमाणात करू शकतो. उष्णता ज्या पदार्थांनी वाढते म्हणजे लोणचं असेल, मिरचीचा ठेचा वगैरे असेल किंवा भेळ, पाणीपुरी सारखे पदार्थ असतील असे पदार्थ शक्यतो टाळायचे आहेत. त्याचबरोबर उष्णतेसाठी एक प्रसिद्ध असा पदार्थ आहे तो म्हणजे सब्जा. सब्जा अतिशय थंड आहे आणि तो पाण्यामध्ये भिजवून जर आपण रात्री घेतला तरी सुद्धा शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते. शरीरातला वाढलेला वात आणि पित्त हे 2 दोष कमी करण्यासाठी सब्जाचा खूप चांगला उपयोग होतो. प्राकृत कफ निर्माण करण्यासाठी सब्जाचा आपल्याला फायदा होत असतो. त्यामुळे सब्जाचं सेवन नक्की करावं. त्याचबरोबर रात्री झोपताना एक 15 ते 20 काळ्या मनुकांचं जर सेवन केलं, त्याच्याबरोबर एखाद्या अंजिराचं सेवन केलं तरी सुद्धा शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते. पोट साफ होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो आणि उष्णता कमी होते. या उपायांबरोबर आपण काही बाह्य उपाय करू शकतो, तो म्हणजे लेप लावणं. उद्वर्तन जसं आहे म्हणजे उठणं जसं आपण अंगाला लावायचं आहे तसंच काही आयुर्वेदाने लेप सांगून ठेवले. त्यामध्ये एक साधा सोपा लेप म्हणजे चंदनाची पावडर आणि आवळ्याची पावडर असं एकत्रित करायचं आहे आणि पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये कालवून कपाळाला किंवा तळहाताला, तळपायाला असा लेप आपण जर लावून ठेवला तरी सुद्धा उष्णता किंवा दाह कमी होण्यासाठी याचा फायदा होत असतो. आयुर्वेदाने काही वेगळे उपाय सांगून ठेवलेत. म्हणजे जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेला आपल्या शरीराचा जसा दाह होत असतो तसेच मनाचा दाह होत असतो. म्हणजे मनाची चिडचिड सुद्धा बरीच उन्हाळ्यामध्ये होत असते. तर काही सुगंधी द्रव्यांचा वापर आयुर्वेदाने करायला सांगितलेला आहे. त्यामध्ये मोगऱ्याची फुलं असतील, सोनचाफा असेल, गुलाबाची फुलं असतील किंवा वाळ्यासारखं सुगंधी द्रव्य असेल यांचा वापर आयुर्वेदाने करायला सांगितला आहे. म्हणजे मोगऱ्याचा जो गजरा आहे तर त्याचा वापर करणं किंवा या सुगंधी फुलांच्या माळा सेवन करणं. आजकाल जी वेगवेगळी अत्तरं मिळतात किंवा अरोमा जे मिळतात तर ते याच नैसर्गिक उपायांपासून किंवा नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले असतात. तर हे आयुर्वेदाने आधीच सांगून ठेवलेलं आहे आणि नैसर्गिक पद्धतीने याचा जर वापर केला तर आपल्याला खूप चांगला फायदा उष्णता कमी करण्यासाठी होऊ शकतो. हे उपाय जर तुम्ही केलेत तर तुम्हाला उन्हाळ्याचा किंवा पित्ताचा त्रास नक्की होणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह आणि एका शास्त्रोक्त व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.